शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे। कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। शेतकरी कर्जमाफीसाठी जीवोर येथे मशाल आंदोलन, प्रहार संघटना आक्रमक। शेतकऱ्यांना कर्जमाफी, हमीभाव व दिव्यांग बांधवांसह पेन्शन वाढवावी या मागणीसाठी करमाळा तालुक्यातील जीवोर येथील आमदार नारायण पाटील यांच्या घरासमोर चाललेल्या आंदोलकांना पोलिसांनी साखर कारखान्याची निवडणूक असलेल्या आंदोलकांना बायपासवर अडवले। यावेळी प्रहार संघटनेच्या आंदोलकांनी शासनाविरोधात घोषणा दिल्या। नंतर प्रहार संघटनेच्या वतीने करमाळा पोलीस स्टेशनचे संदीप बनकर यांना निवेदन देण्यात आलं। महाराष्ट्र शासनानं निवडणुकीपूर्वी आमचे सरकार आल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, हमीभाव देऊ असं आश्वासन दिलं होतं। यावर लोकांनी महायुती शासनाला निवडून दिलं, परंतु आता शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मुद्दा बाजूला ठेवला, यावर कोणी बोलत नाही। या शासनाला वठणीवर आणण्यासाठी माजी आमदार बच्चू कडू यांच्या आदेशानुसार 11 एप्रिल रोजी रात्री आमदाराच्या घरासमोर मशाल आंदोलन करण्याचं ठरलं होतं। आंदोलकांनी हातामध्ये भगवा ध्वज, गळ्यामध्ये निळ्या पट्ट्या, हातामध्ये मशाली घेऊन येथील महाविकास आघाडीचे आमदार नारायण पाटील यांच्या घरासमोर आंदोलक जात असताना पोलिसांनी आंदोलकांना बायपासवर अडवले। यावेळी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या। यावेळी प्रहार संघटनेचे तालुका प्रमुख संदीप तळेकर, सरचिटणीस बापू नेते तळेकर, उपाध्यक्ष पप्पू ढवळे, अशोक येळकर, उपसरपंच सागर कोरडे, मधुकर अवघडे, पांडुरंग गुटाळ, सागर कारंडे, सोनुकुडे, बापू गलांडे, गणेश तळेकर आदी जण उपस्थित होते। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी करमाळा तालुका प्रतिनिधी संजय जाधव। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा।